नमस्कार या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर चला आज आपण बनवतोय मसाला कैरी। तर कशा पद्धतीने बनायची, काय काय साहित्य घ्यायचं ते सुद्धा बघूया। ते तर कैरी घेतली आपण, अर्धा किलोला जास्त असेल किंवा अर्धा किलो स्वच्छ धुवून आणि पुसून काढले, अजिबात पाणी ठेवायचं नाही। तर मीठ, हिंग, जिरा पावडर आणि 2 प्रकारचे आपण लाल तिखट घेतले, हळद थोडीशी। लगेच चला आपण इथं कैरी स्वच्छ तर धुवून घेतलेली आहे। तर अजिबात पाणी ठेवायचं नाही, कैरी आपल्याला स्वच्छ धुवून काढायची आणि लगेचच या पद्धतीने साळून घ्यायची। तर बघू शकता छानपैकी इथं आपण बटाट्याचे आहेत त्या केसनीने साळून घ्यायची आणि मस्त त्याच्या साली काढून घ्यायच्या हळूवार, जेणेकरून मोठी कैरी भेटली तर तुम्ही मोठी सुद्धा वापर करू शकता। तर इथं मी छोट्याशा कैरी आहे, तर छोटी कैरी किसायला किंवा कापायला थोडीशी जड जाती आणि मोठी असल्यावर पटकन होतं। तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण सगळ्या कैऱ्या किसून घेतल्या किंवा साल काढून घेतले। तर सगळ्यांच्या साली काढून झाले। आता जेणेकरून आपण साली काढून ठेवल्या त्याच्यावाले छानपैकी आपण छोटे छोटे काप करून घेणारे। तर देठ कापून घ्यायचा ह्या पद्धतीचा। तर बघू शकता या पद्धतीने छान असे छोटे छोटे काप करून घ्यायचे। तर भरपूर उन्हाळा आहे, तर छानपैकी आपली मसाला कैरी तयार होती। तर ह्याच पद्धतीने आपण छोटे छोटे सगळ्या कैऱ्यांचे काप करून घेणार आहे। तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण जास्त जाड सुद्धा नाही, जास्त पातळ सुद्धा नाही, तर मध्यम आकाराच्या आपण इथं अशा ह्या पद्धतीच्या आपण काप करून घेणार आहे त्याच्यावाल्या। तर बघू शकता तर मोठी कैरी असल्यास छान असे मोठे मोठे सुद्धा काप पडल्या जात्या। तर इथं छोटी कैरी आहे त्याच्यामुळं छोटे छोटे काप होत्या। तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण सर्व कैऱ्यांच्या अशी ह्याच पद्धतीने काप करून घेणार आहे आता। चला तर सर्व प्रकारचे आपण इथं कैऱ्यांचे काप करून घेतले या पद्धतीचं। मस्त असे इथं काप करून झाले, जेणेकरून आपले सर्व आता काप करून झाले। तर लगेचच आपण मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि आपण मसाला घेतला तो मसाला सुद्धा लावून घ्यायचा। तर इथे एक कैरी थोडीशी जरा लालसर निघाली, तर लालसर ही झटपट खाण्यासाठी आहे। तर तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर अशा पिकलेल्या कैऱ्या घेऊ नका। मी थोड्या प्रमाणात दाखवते म्हणून ती एक पिकलेली निघाली, ती सुद्धा मी करून घेतली, त्याच्यातच कापा। तर आपण मसाला घातला, तो मसाला सुद्धा लगेच घालून घ्यायचा आणि झटपट लगेच हलवून घ्यायचं, जेणेकरून आपण मिठाचा वापर केला आणि कैरी आतून ओलली असते तर त्याला पाणी सुटायची शक्यता असते। तर अजिबात पाणी सुटून द्यायचं नाही, जेणेकरून झटपट प्रोसेस करायची, नाही तर नंतर मीठ टाकायचं। तर बघू शकता तर छान असं मिक्स करून झालं। तर अजिबात कैऱ्यांना पाणी सुटलं नाही, लगेचच आपण आता वाळत घालणार आहे। तर सगळा मसाला मस्त लावून झाला, लगेच मोठं एक ताट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पसरून घ्यायच्या। तर तुम्ही इथे मी तर थोडंसं प्रमाणात करते, तर मी इथं मोठ्या परातीमध्ये 2 पार्टमध्ये इथं वाळत घालणार आहे। तर तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर तुम्ही मोठा प्लॅस्टिकचा कागद जाडसर असा वाळवणाचा आपला, किंवा तुम्ही कॉटनच्या कपड्यावर सुद्धा घालू शकता। पण ही प्रोसेस एकदम झटपट करायची, जेणेकरून आपल्या कैरीला पाणी सुटता कामा नाही। तर बघू शकता तर आपल्या कैरीच्या फोडी तर एकदम सुक्या सुक्या छान पसरून झाल्या आणि उरलेल्या सुद्धा मी ह्या दुसऱ्या ताटामध्ये घालून घेणार आहे। तर फॅन खाली सुद्धा सुकू शकता तुम्ही, पण शक्यतो इथं थोडंसं ऊन दिलं तर छान असे खरपूस आपल्यावाले किंवा छान कडक वाळल्या जात्या फोडी। चला तर मस्त 2 पार्टमध्ये झाले, आपण उन्हामध्ये वाळत घालू याला। तर इथं थोडंसं ऊन येतंय, तर मी इथं उन्हामध्ये ताटं ठेवले आणि बघू शकता अर्धा 1 तासाने भरपूर असं ऊन आहे। तर लगेच थोड्याशा सुकल्यासारख्या झाल्या, तर याला 2 दिवस आपण वाळून घेऊ। तर बघू शकता 2 दिवसांनी आपली कैरी किती कुरकुरीत झाली। तर मसाला कैरी तयार झाली। तर बघू शकता तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा करून भरपूर वर्षभराचं करू शकता। तर मी तर थोड्या प्रमाणात तुम्हाला करून दाखवलं आणि आपली काचेची बरणीमध्ये
किंवा जास्त प्रमाणात करत असेल तर डब्याचा वापर केला तरी पण चालेल। तर बघू शकता मस्त अशी आपली मसाला कैरी तयार झाली। तर 2 ते 3 दिवस आपल्याला कैरी वाळवायला लागते। तर बघू शकता छान वर्षभराची वाळवून ठेवायची, तर चांगले कुरकुरीत वाळल्या गेली पाहिजे। तर आपली झटपट होणारी इथं मसाला कैरी रेडी झाली। तर नक्की बनवून बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।